मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आणि आंदोलनाला माजी खासदार राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवलाय। मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही मागणी मी संसदेत केली होती, त्याचं समर्थन आजही करतोय असं सांगून शेतीशी निगडीत असलेल्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एस न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय। खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातला सगळ्यात आधी संसदेमध्ये मुद्दा उपस्थित करण्याचं काम मी केलं आहे 2011 साली आणि त्यावेळपासून आज अखेरपर्यंत सातत्यानं मी मराठा आरक्षणाचं समर्थन करत आलेलो आहे। केवळ मराठा नाही तर व्यापक देश हित लक्षात घेता रेड्डी असो, वकलिंग असो, लिंगायत असो, मराठा असो, जाट असो, गुर्जर असो, ह्या ज्या काही जाती आहेत हा प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या शेतीशी संबंधित असणारे हा सगळा वर्ग आहे। आणि वर्षानुवर्षे मग त्यात सगळ्या पक्षाची सरकार आली, आघाड्यांची सरकार आली, या सरकारांची जी धोरणं राहिली त्या धोरणामुळं खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी अवस्था शेतीची झाल्यामुळं शेती तोट्यात गेली, शेती रसातळाला गेली आणि त्यामुळे निव्वळ शेतीवर अवलंबून असणारे हे जे समाज आहेत त्यांना जर आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करायचं असेल तर शिक्षणाबरोबरच आरक्षणाची सुद्धा गरज आहे आणि म्हणून त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला सुद्धा म्हणून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी पहिल्यापासून मी त्याचं समर्थन करत आलेलो आहे। या बातमीसह घेऊयात एक छोटासा ब्रेक। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं फेसबुक पेज लाईक करा, त्याचबरोबर टेलिग्रामवर एस न्यूज कोल्हापूर सबस्क्राईब करा।